उद्धव ठाकरे लवकरच कोकणामध्ये दौरा करणार असं वैभव नाईकांनी म्हटलं आहे। नवीन चेहऱ्यांना काम करण्याची संधी दिली जाईल असं वैभव नाईकांनी म्हटलंय। भास्कर जाधव आणि आम्ही पक्षामध्ये जोमानं काम करू असंही वैभव नाईकांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर वैभव नाईकांनी ही प्रतिक्रिया दिली। काल उद्धव साहेबांची तुम्ही भेट घेतली, काय नक्की भेटीमध्ये उद्धव साहेबांनी तुम्हाला सांगितलं, तुम्ही काय नक्की चर्चा केली उद्धव साहेबांची? खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी मला अनेक वेळा संपर्क केलेला आहे आणि एसीबीच्या चौकशीच्या वेळी सुद्धा माझी चौकशीची माहिती घेतली होती। परंतु काल त्यांची भेट घेतली। भेटीदरम्यान जे आज अनेक नेते जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या उद्धवजींनी त्याच संदर्भात चर्चा झाली। नवीन लोकांना आपण पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्याचे उद्धवजींनी आदेश दिलेले आहेत। लवकरच उद्धवजी सुद्धा कोकणातला दौरा करणार आहेत आणि नवीन पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण पुन्हा एकदा काम सुरू करणार आहोत। आतापर्यंत आपण पाहिलं तर अनेक पदाधिकारी असतील किंवा अनेक माजी आमदार असतील राज्यातून जात होते, परंतु कोकणातून माजी आमदार राजन साळवींनी पक्षप्रवेश केल्यानंतर आणि काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यानंतर कुठेतरी कोकण डॅमेज होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कुठेतरी कोकण डॅमेज होतंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत। तुम्ही ठाकरेंची साथ सोडणार, भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार, यामध्ये नक्की तथ्य किती आहे? नाही, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर कालही होतो आणि आजही आणि उद्याही राहणार आहोत। भास्कर जाधवांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि भास्कर जाधव असतील, आम्ही असू, कोकणातले जे कार्यकर्ते गेलेत आणि नवीन कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही पुन्हा एकदा संघटना बांधू आणि कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला हे पुन्हा एकदा येणाऱ्या काळामध्ये आम्ही